आपण अनेकदा नेत्यांच्या भाषणांबद्दल आणि त्यांच्या लोकप्रियतेबद्दल बोलतो. पण एखादा नेता खरोखर नेता म्हणून टिकतो का? हे त्याच्या लोकप्रियतेवर नाही, तर त्याच्या अंगभूत गुणांवर अवलंबून असतं. नमस्कार, मी अजित पाटील. आज मी तुम्हाला नेत्याचे काही गुण सांगणार नाहीये, तर मी तुमच्यासमोर एक आरसा धरणार आहे. नेतृत्व म्हणजे दुसऱ्याला आदेश देणं नाही, तर स्वतःला तपासणं आहे. चला, या 10 प्रश्नांच्या माध्यमातून आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करूया. मी 10 प्रश्न विचारणार आहे. त्यांची उत्तरं स्वतःलाच प्रामाणिकपणे द्या. 1. जबाबदारी आणि पुढाकार. गावातील एखादी कठीण समस्या सुटेनाशी झाल्यावर कोणीतरी येईल याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही स्वतः पुढे होऊन जबाबदारी घेता का? 2. सर्वसमावेशकता. निर्णय घेताना तुम्ही केवळ जवळच्या लोकांचा विचार करता की तुमच्या विरोधात मतदान करणाऱ्या शेवटच्या माणसाचाही विचार करता? 3. निर्णय क्षमता. संकट काळात तुम्ही टोलवाटोलवी करता की ठामपणे निर्णय घेण्याचे धाडस दाखवता? 4. कथनी आणि करणी. निवडणुकीपूर्वी तुम्ही जी आश्वासनं दिली होती, तुमचं आजचं वागणं त्या शब्दांशी प्रामाणिक आहे का? 5. सहिष्णुता. तुमच्या कामावर होणारी टीका तुम्ही वैयक्तिक अपमान म्हणून घेता की स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी म्हणून तिचा स्वीकार करता? 6. निश्चयी आणि नम्र. मोठ्या पदावर बसल्यानंतरही तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात पूर्वीसारखाच नम्रपणा टिकून आहे का? 7. दूरदृष्टी. तुम्ही घेत असलेल्या आजच्या निर्णयाचे तुमच्या मतदारसंघावर पुढच्या 5 वर्षानंतर काय परिणाम होतील याची तुम्हाला जाणीव आहे का? 8. विश्वासार्हता. जनता तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते का? आणि तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांवर तितकाच विश्वास ठेवता का? 9. सहकार्याची भावना. तुम्ही एकटाच पुढे जाण्याचा प्रयत्न करता की तुमच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाण्याची तुमची तयारी असते? 10. संवाद कौशल्य. तुम्ही फक्त तुमचंच म्हणणं लोकांवर लादता की लोकांचे प्रश्न शांतपणे ऐकून घेऊन त्यांना योग्य भाषेत उत्तर देता? मित्रांनो, या 10 प्रश्नांपैकी ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज नाही किंवा कमी असं वाटलं असेल, तर समजा तोच तुमचा आजचा अभ्यासाचा विषय आहे. नेतृत्व ही काही जन्मजात मिळणारी पदवी नाही, तर ती रोज स्वतःला घासून पुसून लख्ख करण्याची एक प्रक्रिया आहे. जो रोज स्वतःच्या चुकातून शिकतो, तोच लोकांच्या मनावर राज्य करतो. स्वतःला रोज हा आरसा दाखवत राहा. हा व्हिडिओ तुमच्या इतर सहकारी नेत्यांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या भागात आपण नेतृत्वाच्या आणखी एका पैलूवर बोलूया. तोपर्यंत पाहत रहा परिस फाउंडेशन. धन्यवाद.